नाश्त्याला कमी तेलकट पण पौष्टिक खायचं असेल तर रव्याचा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे। रव्याचा ढोकळा अगदी मऊसूत आणि जाळीदार तयार होतो, तेही कमी वेळात। आज आपण रव्याचा ढोकळा कसा बनवायचा हे बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। रव्याचा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे। इथे 1.5 कप मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरवरती फिरवून घ्या, म्हणजे रवा बारीक होईल। इथे मी घेतानाच बारीक रवा घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला ताक घालायचं आहे। इथे मी 1 कप ताक घेतलेला आहे सुरुवातीला, नंतर गरज पडली तर आपण यामध्ये ताक वापरणार आहोत। जर तुम्हाला ताक वापरायचं नसेल तर तुम्ही इथे 1.5 कप रव्यासाठी 1 कप दही घेऊ शकता, पण दही जास्त आंबट घेऊ नका, फ्रेश दह्याचा वापर करा। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। रव्याच्या ढोकळ्यामध्ये तेल घातल्यामुळे ढोकळा अगदी सॉफ्ट तयार होतो आणि खाताना तो घशामध्ये अडकत नाही, त्यामुळे यामध्ये तेल घालायचं आहे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुरुवातीला ताक थोडंसंच घाला, जर तुम्ही दह्याचा वापर करत असाल तर दही घातल्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्या, मग गरज वाटली तर पाण्याचा वापर करू शकता। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। बॅटर अजून घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये आपण अर्धा कप ताक वापरणार आहोत। जर तुम्ही इथे दह्याचा वापर करत असाल तर ताकाऐवजी इथे तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल। मी इथे आणखीन अर्धा कप ताक घातलेला आहे आणि इथे मी ताक फ्रेश वापरलेला आहे, आंबट ताक घेतलेलं नाही। जास्त आंबट ताक वापरायचं नाही, नाहीतर ढोकळा खूप आंबट होईल। आता हे ताक व्यवस्थित आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरमध्ये अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीत। इथे मी बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, यामध्ये अजिबात गाठी तयार झालेल्या नाहीत। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकाल, या पद्धतीने असायला हवी, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही। आता हे बॅटर आपल्याला झाकून 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे, म्हणजे यामधला रवा छान भिजेल आणि ढोकळा छान सॉफ्ट आणि जाळीदार तयार होईल। 10 मिनिटं झालेली आहेत। परत एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी आता तुम्ही बघू शकाल थोडी घट्ट झालेली आहे, कारण रवा भिजल्यामुळे तो फुललेला आहे। आता बॅटर जास्त घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल। थोडंसं पाणी घालून बॅटर थोडं पातळ करून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। इथे मी अगदी 3 ते 4 चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे, यापेक्षा जास्त पाणी घालू नका। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। आता व्यवस्थित बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे। परत एकदा तुम्ही कन्सिस्टन्सी इथे बघू शकाल, जेवढी आपण आधी ठेवली होती तेवढीच इथे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता बॅटर तयार झालेलं आहे। आता ज्यामध्ये तुम्ही ढोकळा करणार आहात, ज्या भांड्यामध्ये, त्याला तेल लावून घ्यायचं आहे। इथे ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता बॅटरमध्ये 1 पाउच इनोचा ॲड करायचा आहे। इथे मी ग्रीन पाउच घेतलेला आहे। इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि इनो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे ढोकळा छान जाळीदार तयार होतो। जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही 1 चमचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। आता इनो व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि बॅटर असं जाळीदार तयार झालेलं आहे। आता लगेच तेल लावलेल्या ताटामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे। ताटाला तेल लावल्यामुळे ढोकळा ताटाला चिटकणार नाही, त्यामुळे इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे। थोडंसं ताट टॅप करायचं आहे, म्हणजे यामधले जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील। आता यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर घालतेय ढोकळ्यावरती। जर तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल, पण चव छान लागते आणि दिसायलाही ढोकळा छान दिसतो, त्यामुळे मी थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे। कढईमध्ये आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। पाणी गरम झालं की त्यावरती ढोकळ्याचं ताट ठेवायचं आहे आणि वरतून ताट झाकायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटं ढोकळा छान शिजवून घ्यायचा आहे। 25 मिनिटं झालेली आहेत। ढोकळा छान शिजलेला आहे की नाही ते बघूया। टूथपिक घालून चेक करायचं आहे, टूथपिकला काहीही चिटकलेलं नाही, म्हणजे ढोकळा छान शिजलेला आहे। तर ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता ढोकळा आपण कट करून घेऊया। ढोकळा इथे तुम्ही पाहिजे त्या आकारात कट करू शकता। ढोकळा अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे। रव्याचा ढोकळा नाश्त्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे, कारण यामध्ये तेलाचा वापर कमी होतो आणि खायलाही अगदी पौष्टिक आहे। लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। ढोकळा कट करून झालेला आहे। आता ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करूया। त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की हिरवी मिरची घालायची आहे। इथे 4 हिरव्या मिरच्या मी रफली कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता आणि हिरवी मिरची तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे, म्हणजे मिरची छान भाजली जाईल आणि ती कच्ची राहणार नाही। इथे खमंग फोडणी तयार झालेली आहे। आता ही फोडणी आपण ढोकळ्यावरती घालूया। इथे मी फक्त फोडणी तयार केलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरेचं पाणी तयार करून ढोकळ्यावरती घालू शकता,
साखरेच्या पाण्याने सुद्धा ढोकळ्याला छान चव येते। आता फोडणी मी ढोकळ्यावरती घातलेली आहे। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। इथे मस्त असा पौष्टिक रव्याचा ढोकळा तयार झालेला आहे। या पद्धतीने रव्याचा ढोकळा बनवा आणि लहान मुलांना खाऊ घाला, ते अगदी आवडीने खातील। त्याचबरोबर रव्याचा ढोकळा अगदी पौष्टिक आहे। नाश्त्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे। कमी तेलकट आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे। अगदी मऊसूत आणि जाळीदार असा रव्याचा ढोकळा तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की कळवा।